हा भारतीय बायोकोलचा प्लांट असून त्यामध्ये आपण ॲग्रो वेस्ट पासून बायोकोल बनवतो, ज्याला आपण पर्यायी इंधन कोळशाला सबस्टिट्यूट म्हणून वापरतोय आणि या फॉर्म मध्ये ते तयार होत आहे. याला आपण म्हणू शकतोय बायोकोल. हे प्युअर सोयाबीनचं जे कुटार असतं, हस्क असतं, त्याच्यापासून हे बनतं आणि हे व्हेरियस कंपन्यांना म्हणजे हे जाळाई करता, जसं लेदर इंडस्ट्रीज आहे, रबर इंडस्ट्रीज आहे, केमिकल इंडस्ट्रीज आहे, पॉवर इंडस्ट्रीज आहे, या कंपन्यांना हे जाळायसाठी, फार्मास्युटिकलला पण हे चांगलं उपयोगात आहे. आणि पर डेला आपण 3 मशीन मिळून 75 टन प्रोडक्शन करतोय. 3 गाड्या आपण भरतोय इथे दररोजचं. आणि याचा लार्ज प्रमाणात वापर ह्या बॉयलर्स करता, जाळण्याकरता होतो कंपन्यांमध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त जे आपण रॉ मटेरियल परचेस करतो ते शेतामधून येणारा जो वेस्ट असतो, समजा हस्क असतो, सोयाबीनचं कुटार असतं, ते शेतकऱ्यांना पैसे पण त्याचे मिळतात. म्हणजे त्यांचं पण एक इन्कमचं एक साधन तयार झालेलं आहे. हा असा एक प्रोजेक्ट आहे आणि चांगला आहे. ग्रामीण भागात करायला पाहिजे. आणि हे ट्रकांमध्ये भरून आपण त्या कंपन्यांना पोहोचवतो. त्याच्यामध्ये काही लूजचं मटेरियल असतं आणि काही बॅक पॅकिंग पण असतात, ज्या आपण इथे मॅन्युअली भरून घेतो आणि ते लोड करून पाठवतो. थेट राहुल भाऊंकडे जाऊया. आणि त्यांनी जे भारतीय बायोकोल जे सुरू केला, तर त्याच्या मागे त्यांचा काय उद्देश होता आणि कशा पद्धतीने त्यांना कल्पना सुचली, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. सांगायचा उद्देश असा की नोकरी न करता व्यवसाय करायचं जे स्वप्न काही विद्यार्थ्यांना किंवा काही मुलांना जे सुशिक्षित आहे किंवा बऱ्यापैकी ज्यांना काहीतरी करायचं आहे, त्याचमधलं मी एक. आणि सुरुवात तिथूनच माझी झाली आहे. आणि जे स्वतःचा व्यवसाय करायचं जे स्वप्न उराशी बाळगून हा केलेला मी प्रयोग आहे. आणि ह्या प्रयोगाला आता मला बऱ्यापैकी 8-10 वर्ष झाले आणि व्यवस्थित हा सुरू आहे. बऱ्यापैकी मी सुरुवातीला विचार केला की ॲग्रो बेसमध्ये आपण काय करू शकतो, जेणेकरून आपला आणि शेतकऱ्यांचा दोघांचाही समतोल राखून फायदा झाला पाहिजे. तर अभ्यासाअंती निष्कर्ष काढला की आपण जे शेतात राहणारं वेस्ट आहे ते आपण उपयोगात आणून त्याचा एक शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालं पाहिजे आणि कंपन्यांना सुद्धा ते युटिलाइज झालं पाहिजे. त्याच्याकडून आपल्याला पण इन्कम उत्पन्न मिळेल आणि शेतकऱ्याला ते आपल्याला देता येईल, अशा उद्देशाने हा केलेला मी प्रोजेक्ट आहे. आणि बऱ्यापैकी आता तो व्यवस्थित, सुरळीत आणि चांगल्या प्रकारे सुरू आहे. तर ग्रामीण भागात राहून बऱ्याचशा गोष्टी करता येतात, हा सांगायचा त्यामागे उद्देश आहे. हिम्मत करा आणि सुरू करा काही पण, आणि ते मोठं होईल भविष्यात. आणि बऱ्याच लोकांना तुमच्यासोबत रोजगार पण देता येईल, उत्पन्न पण सुरू होईल आणि समाधान त्यातून जे तुम्हाला मिळेल, जे नोकरीत मिळत नाही ते व्यवसायात 100% तुम्हाला मिळेल, असं मी सांगू इच्छितो. राहुल भाऊंनी जे आहे आपल्या स्वतःच्या शेतामध्ये 13 एकर प्लॉट मध्ये हे डेव्हलप केलेलं आहे. त्यांचे मुलं जे आहे ते गावासोबत जोडलेले आहेत. तर त्यांना मला विचारायचं आहे की हे जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टसाठी किती असं इन्व्हेस्टमेंट तुमची किंवा कॉस्ट किती आलेली आहे आणि त्याचं अरेंजमेंट तुम्ही कुठून आणि कसं केलं? मी सांगायचं तात्पर्य असं सांगतोय की मी एक फॉर्म्युला सेटअप केला होता की आपल्याकडे काय आहे आणि आपण त्या भरोश्यावर काय करू शकतो. मग मी अभ्यास केला की आपल्या वडिलोपार्जित शेती आहे, तर त्या शेतीचा काही भाग युटिलाइज करून आपण ते थोडक्यात सुरू करायचं. तर सुरुवात माझी जी होती ती झिरोतूनच होती, शून्यातूनच होती. आणि घरची जमीन मी वडिलांना विचारून त्यांची सहमती घेऊनच मी सांगितलं त्यांना की मला 2 एकर युटिलाइज करायचं आहे आणि मला व्यवसाय करायचा आहे. वडिलांनी साथ दिली. त्यानंतर मी कामाला लागलो आणि एक मला PMEGP म्हणून बँकेचं लोन मिळालं 25 लाखाचं. तिथून मी सुरुवात केली
आणि सुरुवातीला फक्त मशीन्स आणि बेसिक जे अम्युनिटीज लागतात तेवढंच मी उभं केलं आणि तिथून हे मी बऱ्यापैकी प्रोजेक्ट, सुरुवातीला माझी 1 मशीन होती आणि आज 5 वर्षानंतर माझ्या 3 मशीन्स आहे. म्हणजे एकदा उद्योग सुरू केला की त्याच उत्पन्नातून आपण इन्व्हेस्टमेंट करून दुसऱ्या त्यालाच मोठं करून आपण त्याची कॅपॅसिटी वाढवायची, प्रोडक्शन वाढवायचं, ते व्यवस्थित सप्लाय करायचं प्रामाणिकपणे, तर त्याच्यामधून 100% आपल्याला मोठं करता येतं. हे पण तेवढंच खरं. आणि जे सुरुवातीचा जो काळ आहे तो खूप कठीण गेला असेल तुमचा? हो, सुरुवातीला मला काय झालं की जेव्हा मी प्लॅन सुरू केला त्या 1 वर्षानंतर कोरोना आला. त्यामध्ये बऱ्याच मी डगलो, बँकेचे हप्ते थकले होते. परंतु कोरोना नंतरचा काळ जो सुरू झाला त्यात मी मागचा जो बॅकलॉग होता 2 वर्षाचा तो 1 वर्षामध्येच कव्हर केला आणि बऱ्यापैकी ते सुरू झालं. आणि या व्यवसायामध्ये प्रॉफिट मार्जिन वगैरे कसे आहेत? आणि आता माझं वर्षाचं टर्नओव्हर जवळपास 5 कोटीच्या जवळपास आहे आणि त्यात मला 10%च्या जवळपास 10 to 15%च्या जवळपास मला प्रॉफिट मार्जिनचं आहे बऱ्यापैकी. बघू शकतो मित्रांनो आपण की अगदी शून्यातून जे PMEGP लोन घेऊन यांनी जे सुरुवात केलेली आहे ते आता त्याचं वटवृक्ष तयार झालेला आहे आणि 5 CR पर्यंत हा बिझनेस गेलेला आहे. सुंदर असे मार्जिन सुद्धा या बिझनेस मध्ये आहे. तरी राहुल भाऊंचा आदर्श घेऊन आपण सुद्धा एखादा व्यवसायासोबत जोडून आपण तो व्यवसाय सुरू करावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.